अहिल्यानगर शहरातील माजी नगरसेवक निखिल वारे यांच्याकडून प्रज्वल गीते या युवकाला त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी 1 लाख रुपयांचा मदतीचा आर्थिक धनादेश देण्यात आलाय। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजात वावरत असताना प्रत्येकाने आपलं कर्तव्य बजावावं। प्रज्वल गीते या युवकाला वीज वाहक तारेतून शॉक लागल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती। माजी नगरसेवक निखिल वारे यांनी प्रज्वल गीतेला एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी 3 महिन्यांपूर्वी ॲडमिट केलं होतं। सर्वांच्या सहकार्यातून त्याचा जीव वाचलाय। डॉक्टरांनी देखील मदत केली आहे। आजारपणातून तो आता बरा झाला असून त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करायची आहे। यासाठी खर्च 3 लाख रुपये असून माजी नगरसेवक निखिल वारे यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत 1 लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश दिलाय। सण उत्सव वाढदिवस साजरे करीत असताना आपली संस्कृती परंपरेचं जतन होईल असे उपक्रम साजरे करावे। निखिल वारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या मदतीचा हात समाजाला ऊर्जा आणि प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। माजी नगरसेवक निखिल वारे यांच्याकडून प्रज्वल गीते यांच्या वैद्यकीय उपचारासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदतीचा धनादेश आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव, अभिजित खोसे, अजिंक्य बोरकर, युवराज शिंदे, संजय ढोणे, संजय गाडे, दत्ता पाटील सप्रे, मनीष साठे, सुमित कुलकर्णी, रेश्मा आठरे, आशा निंबाळकर, सचिन वारे, अजय हिवाळे, स्वामी म्हस्के, विनीत पोकळे, रोहन फरतारे, श्रीनिवास कासार, सचिन गाडे, सार्थक गाडे, प्रवीण गांगड, नकुल बांबरसे, ऋषिकेश भवर, सचिन साळुंके, सोनू खामकर, अक्षय जवंजाळे, तेजस गाडे यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले की प्रज्वल गीते याला जास्त दाबाच्या विजेचा करंट लागल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती। आता त्याची प्रकृती व्यवस्थित झाली असून त्याच्या हाताची शस्त्रक्रिया करायची असून त्यासाठी 3 लाख रुपये खर्च असून मी आणि माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे। त्याला त्याच्या पायावर उभं करायचंय। त्याच्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आहे। माणुसकीतून समाज एकवटला जात असतो, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतो, त्या माध्यमातून चांगले कार्य पार पडले जाते। प्रज्वल गीते हा एका मोठ्या संकटातून बाहेर आल्याचा आनंद मला आहे असंही ते म्हणाले। तर ॲडव्होकेट धनंजय जाधव म्हणाले, माजी नगरसेवक निखिल वारे हे नेहमीच समाजातील दीनदुबळ्यांची सेवा करतात। एखाद्याच्या संकट काळात त्याला मदतीचा हात देत असतात। प्रज्वल गीते याच्यावर आलेल्या संकट काळात निखिल वारे त्याच्या सोबत राहिले असल्याचं जाधव यांनी म्हटलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेतील एक कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून निखिलजी वारे साहेब यांचा नामोल्लेख आपल्याला सातत्यानं होत असताना पाहायला मिळतो आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। प्रथमतः मी संपूर्ण अहिल्यानगर वासियांच्या वतीनं त्यांना या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि भगवंताचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावं, की जेणे ते सातत्यानं आपल्या अहिल्यानगर शहरातील महानगरपालिकेच्या प्रभागाच्या सर्व जनतेची सातत्याने त्यांच्या हातून अशी चांगली सेवा घडत राहू। आणि आज त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे एक उपक्रम हा हाती घेतलेला आहे। काही महिन्यांपूर्वी अहिल्यानगर शहरातला एक तरुण, एक प्रज्वल गीते नावाचा एक युवक MSCBच्या जी काही आपण पाहतो की एक मोठ्या हाय टेन्शन लाईन असतात, त्या लाईनला एक त्याला शॉक बसून एक फार मोठा अपघात झालेला होता आणि त्या अपघातामध्ये म्हणजे डॉक्टर मंडळी देखील कुठेतरी आपल्याला प्रयत्न करू पण फार प्रयत्न यशस्वी होतील का नाही असे त्यांनी खात्री दिलेली नव्हती, म्हणून तो प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला आणि या संपूर्ण कामाकरता अहिल्यानगर शहरातील सुरभी हॉस्पिटलमध्ये वारे साहेबांनी त्याला ॲडमिट केलं। त्याला जवळपास 3 महिन्यापेक्षाही अधिकचा काळ उपचार सुरू राहिले आणि लाखो रुपये म्हणजे 15 लाखापेक्षा अधिकचा खर्च त्या प्रज्वल गीते या युवकावरती करण्यात आला। अनेक मित्रमंडळींनी किंवा त्यावेळेला वारे साहेबांनी देखील मदत केली आणि अनेक मित्रमंडळींच्या माध्यमातून देखील मोठी रक्कम ती उपलब्ध झाली। डॉक्टर लोकांनी देखील होईल तितकी मदत कमी खर्चामध्ये उपचार देण्याचा प्रयत्न केला आणि आज तो प्रज्वल गीते स्वतःच्या पायावरती आज या ठिकाणी उभा आहे आणि पुढचे जे काही त्याला आज इजा झालेली आहे त्याच्याकरता 3 लाखापेक्षा अधिकचा खर्च हा डॉक्टरांनी सांगितलेला की त्याला लागणार आहे। वेगळं ऑपरेशन त्याला करावं लागणार आहे, त्याच्याकरता 3 लाखाचा खर्च अंदाजे हे डॉक्टर लोकांनी सांगितलेला आहे। आणि वारे साहेबांनी आज वाढदिवसाचं औचित्य साधून स्वतःच्या वतीनं
स्वतःच्या वारे कुटुंबाच्या वतीनं त्यांनी जवळपास 1 लाख रुपयाचा धनादेश आज प्रज्वल गीतेच्या उपचाराकरता दिलेला आहे। निश्चित रूपानं हा फक्त एक मदत नाही, तर हा समाजातील इतर आपल्या सहकाऱ्यांना, युवकांना, येणाऱ्या पिढीला एक प्रेरणा आहे की आपण वाढदिवस करायचा, आपण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करावा, पण आपण सामाजिक बांधिलकी देखील जोपासली पाहिजे। वाढदिवस करत असताना आपल्याला कुठलं मित्रमंडळी असतील, कुटुंब असतील यांच्यावर साजरा करायचा निश्चित करावा, पण त्याच्याबरोबर एक सामाजिक उपक्रम देखील राबवला पाहिजे। आणि म्हणून त्याच भावनेतून आज वारे साहेबांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केलाच, पण ह्या वाढदिवसातनं एक समाजातल्या इतर लोकांना प्रेरणा देणारा वाढदिवस आज ठरलेला आहे। आणि अशाच रीतीनं, कारण लाख रुपयाची मदत ही काही थोडी मदत नाही, स्वतःच्या व्यवसायातनं त्यांनी आज हा मदतीचा धनादेश प्रज्वल गीते या युवकाला सुपूर्द केलेला आहे। निश्चित रूपानं उर्वरित रक्कम देखील त्याला आज इतर मित्रमंडळी असतील, आमच्यासारखे कार्यकर्ते यांच्याकडे उपलब्ध होणार आहे। तर मी आज वारे साहेबांच्या वाढदिवसा निमित्तानं जसं आज त्यांच्याकरता भगवंताची प्रार्थना करतो की त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो, तसं प्रज्वल गीतेला देखील मी प्रार्थना करतो भगवंताचरणी की त्याला देखील पुढच्या काळामध्ये तो लवकर बरा हो। तसं आज तो स्वतःच्या पायावरती उभा आहे, पण तो अशाच रीतीनं एक चांगला सक्षमरित्या पुढं कुटुंबाकरता असेल, इतर समाजातल्या गरजवंत लोकांकरता असेल उभा राहावं, आणि बाकीच्यांनाही त्याच्या माध्यमातून तो उभा राहिल्यानंतर चांगली प्रेरणा निश्चित रूपाने मिळणार आहे। त्यांना सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो। वारे साहेबांचे एक अहिल्यानगर वासी म्हणून जो त्यांनी काही इतर लोकांना प्रेरणा देण्याचा उपक्रम हाती घेतलाय, तर त्यांचे वारे साहेबांची व्यक्तिशः मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझा सहकारी जो गेल्या काही महिन्यांपूर्वी भगवा ध्वज लावत असताना MSCBचा शॉक लागून जखमी झाला होता, त्याच्यावर सर्व मित्रमंडळींच्या प्रयत्नाने आम्ही उपचार केले होते, परंतु त्याचे जे हात आहेत ते अजूनही पूर्ण क्षमतेने काम करत नाही। त्याच्या हातावर अजून 2 शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे। त्यासाठी डॉक्टरांनी सुमारे 3 लाख रुपयाचा खर्च सांगितलेला आहे। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी इतर कुठलाही वायपट खर्च न करता माझा जो सहकारी आहे तो त्याच्या हाताने काम करू शकला पाहिजे, त्याचा संसाराचा गाडा त्याला भविष्यात ओढता आला पाहिजे, या भावनेने आमच्या सर्व मित्रमंडळींच्या विचारानं आम्ही आज त्याला 1 लाख रुपयाची मदत माझ्या स्वतः व्यक्तिगत दिलेली आहे। तसंच जे 2 लाख रुपये अजून कमी पडतात त्यासाठी देखील आम्ही मित्रमंडळी त्यासाठी मदत जमवणार आहोत, आणि येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे 8-15 दिवसाच्या आत त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करून त्याला पूर्ण क्षमतेने म्हणजे काम करण्यासाठी आम्ही त्याला प्रवृत्त करणार आहोत। आणि शहरातील युवा नेतृत्व निखिलजी वारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी एका रुग्णाला 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे। खरं हा उपक्रम खूप कौतुकास्पद आहे। आत्ताच आपल्या संग्राम यांनी सांगितलं की असे इतरत्र खर्च करण्यापेक्षा एका रुग्णाला जर आपण मदत करत आहोत तर निश्चितच याचा म्हणजे यांचं कौतुक करणं तेवढं कमी आहे। आणि जर एखादा युवा नेता अशा प्रकारे वाढदिवस साजरा करतो, निश्चितच त्यांचा आदर्श घेऊन इतरही लोक त्या पद्धतीने करत असतात। जसं संग्राम यांनी कायमच सांगत असतात, ज्यावेळेस ते आम्हाला मित्रांना, सहकाऱ्यांना सांगतात की आपण राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना कुठेतरी समाजासाठी देणं लागतो, त्यामुळे अशा वेगळ्या उपक्रमामधून प्रत्येकाने हा आदर्श घेतला पाहिजे आणि असे पुढील काळात त्यांची असं सुरू ठेवलं पाहिजे। मी माझ्या वतीनं आणि आमदार संग्राम यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।